हे गाइज वेलकम बॅक टू सिनेमॅटिक ब्लॉगर यूट्यूब चॅनल. मी आकाश आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं. तर मित्रांनो, आज आपण चाललो आहे मुंबईमधील राणीच्या बागेमध्ये. खरं तर लहानपणापासून ऐकत आलो राणीची बाग, पण कधी जाणं नाही झालं. पण आता मोठं झाल्यानंतर जावं लागतं आहे, कारण की आता ब्लॉगसुद्धा करायचं आणि त्यानिमित्ताने मी तुम्हाला सुद्धा तो राणीचा बाग दाखवणार आहे. खरं तर या राणीच्या बागेचं खरं नाव आहे राजमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि ते आहे भायखळामध्ये. तर आता इथं जर तुम्हाला जायचं असेल तर आधी मुंबईला यावं लागेल आणि मी सुद्धा आलेलो आहे CSTला, आपण बघू शकता. आणि आता इथून लोकल पकडून मी चाललो आहे भायखळा. तर जर तुम्ही दादरपर्यंत येत असाल तर तुम्हाला तिथून सुद्धा लोकलने जाता येईल. म्हणजे CSTला येणारी कुठली पण लोकल तुम्ही पकडली तर भायखळाला उतरू शकता. आणि तिथे बाहेर उतरल्यानंतर 2 मिनिटाच्याच अंतरावर हे झू आहे, म्हणजे हे राणीची बाग आहे. तर आता मी आलो आहे CSTला. इथं मला थोडंसं काम होतं, नाश्ता वगैरे करायचा होता आणि थोडीशी शॉपिंग पण करायची होती. आणि आता 11:15 झालेले आणि लवकरच आता लोकल पकडू आणि मग पुढे गेल्यानंतर पुढची माहिती बघू. तोपर्यंत तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून भविष्यात मी असे नवीन ब्लॉग जेव्हा टाकेल ते तुमच्यापर्यंत न चुकता पोहोचतील. तर चला आता जाऊया राणीच्या बागेमध्ये. तर मित्रांनो, अखेर आपण आलो आहे भायखळा रेल्वे स्टेशनवर आणि आत्ताच आपण लोकलनी इथे उतरलो. आणि आपण बघू शकता हे आहे भायखळा रेल्वे स्टेशन. आणि आता इथून आपल्याला वेस्ट साईडला जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर मग जवळपास 800 मीटर ते 700 मीटरचा रस्ता आहे फक्त पायी. आणि तिथे गेल्यानंतर लगेच आपल्याला जे उद्यान आहे म्हणजे राणीचा बाग आहे तिथे जाता येईल. तर मंडळी, रेल्वे स्टेशनपासून थोडंसं पुढे चालत आल्यानंतर आपण बघू शकता तुम्हाला असा ब्रिज लागेल आणि हा ब्रिज तुम्हाला क्रॉस करायचा आहे तिथून. आणि क्रॉस केल्यानंतर पायी अपोजिट साईडने जायचं आहे राणीच्या बागेपर्यंत. पण जर तुमच्याकडे गाडी असेल ना तर तुम्हाला इथून जाऊन परत U-टर्न मारून यावं लागेल. पण आता आपण पायीच आहे, तर आता जाऊया क्रॉस करून पायी पुढे. तर आपण पायी चालत पुढे आलो आहे आणि फायनली पोहोचलो आहोत वीर माता जिजाबाई भोसले उद्यान म्हणजेच राणीच्या बागेजवळ. आणि आजमध्ये मी आता बघितलं खूप गाड्या लागलेल्या होत्या, त्यावरूनच अंदाज येतो की आज किती गर्दी असेल इथं. तर हरकत नाही, आज संडे आहे, तेवढं तर सहन करावंच लागेल. तर लवकर जाऊया आतमध्ये आणि तिकीट वगैरे काढू आणि बघूया किती तिकीट आहे आणि आतमध्ये कुठल्या गोष्टी आहे ते सगळं आपण मध्ये जाऊन बघूया. माझ्या मागे बघू शकता आता इथे तिकीट काउंटर आहे आणि आज गर्दी तर बघूच शकता तुम्ही. तसं 50 रुपये एकाचं तिकीट आहे, ओके. आणि जर तुमच्याकडे काही कॅमेरा वगैरे असेल तर फोटो कॅमेरासाठी 100 आणि व्हिडिओ कॅमेरासाठी 300 असं तिकीट आहे. आणि लहान मुलांसाठी थोडेसे वेगळे रेट आहे. पण आता मी फक्त माझं एक पर्सनल तिकीट काढलेलं आहे आणि गर्दी तर बघू शकता तुम्ही, ठीक आहे. तर आता इकडे ना एंट्री आहे, तर लवकरच तिकीट दाखवून मध्ये एंट्री करू. पण गेटच्या आतमध्ये आलेलो आहे आणि इथे तिकीट चेक होतं आणि तिकीट चेक केल्यानंतर तुमची बॅग वगैरे सगळं इथं चेक होतं, ठीक आहे. आणि आज गर्दी तर बघू शकता तुम्ही, इथे संडे असल्यामुळे फार गर्दी आहे. तर आता लवकरच आपण जाऊया आणि पटकन जाऊ आणि मोठे एरिया पहिले आपण एक्सप्लोर करायचा प्रयत्न करू. आणि माझा आजचं सगळ्यात मोठा टार्गेट आहे तुम्हाला वाघ दाखवायचा, ठीक आहे. पण आता गर्दी असल्यामुळे माहीत नाही पॉसिबल होतं की नाही. तर मंडळी, या ठिकाणी झूच्या आतमध्ये एंट्री करताच आपल्याला सर्वात आधी दर्शन होते ते हत्तीचे. आपण बघू शकता हे हत्तीचं सेक्शन आहे आणि याच ठिकाणी आतमध्ये हत्ती आहे, ठीक आहे. आणि मागे बघू शकता ॲक्च्युली या ठिकाणी बहुतेक सिंहाचं सेक्शन असेल, पण तिथे लिहिले आंबा मी लवकरच येत आहे. म्हणजे आय थिंक सिंह या ठिकाणी लवकरच येणार असेल. जर तुम्ही कधी आला फ्युचरमध्ये तर तुम्हाला कदाचित सिंहसुद्धा पाहायला मिळेल. तर आता आपण बघूया हत्ती. खरं तर हत्ती लांब आहे थोडासा आतमध्ये आणि त्याचे काही क्लोजअप आपण फुटेजेस काढू. हत्ती पाहिल्यानंतर आपण थोडं पुढे आलो आहे आणि इथे आपण बघू शकता इथे अस्वलाचं सेक्शन आहे. म्हणजे आतमध्ये आपल्याला अस्वल पाहायला मिळेल आणि त्याच्या बाजूलाच कोल्ह्याचं सेक्शन आहे. खरं तर कोल्हा नाही आहे त्या ठिकाणी, म्हणून तिथे सुद्धा बोर्ड लावलेलं आहे की कमिंग सून. पण अस्वल कदाचित आतमध्ये आहे म्हणून इतकी गर्दीमध्ये चालले. तर आपण मध्ये जाऊन अस्वल बघू. मंडळी, या ठिकाणी बघू शकता आपण अस्वल बघण्यासाठी खूप गर्दी आहे आणि अस्वल आपण बघू शकता तिथे झोपलेलं आहे. झोपलेलं आता पण काय लोकांची गर्दी तर बघू शकता तुम्ही, ठीक आहे. त्याचे काही क्लोजअप शॉट्स मी तुम्हाला दाखवतो.
अस्वल बघितल्यानंतर आता आपण थोडंसं पुढे आलो आहे आणि इथे वाघाचं सेक्शन आहे आणि वाघ बघण्यासाठी गर्दी बघू शकता तुम्ही, कारण की ऑब्वियसली बरेच जण या ठिकाणी वाघ बघायलाच येतात. पण आता बघूया वाघ दिसतो की नाही, नाहीतर तुम्हाला परत व्हिडिओ झूम करूनच दाखवा लागेल मला. पण हरकत नाही, जसं मी तुम्हाला अस्वल दाखवलं थोडंसं पेशन्स ठेवून मी तुम्हाला लवकरच वाघसुद्धा दाखवतो. तर मंडळी, अखेर आपण वाघाच्या सेक्शनमधून पुढे आलो आहे. ॲक्च्युली इथे आपला जवळपास पाऊण तास गेला. तुम्हाला आता मी ज्या फुटेज दाखवल्या त्या घ्यायसाठीच मला खूप वेट करावं लागलं, कारण की प्राणी कसे त्यांच्या धुंदीमध्ये आतमध्ये व्यस्त असतात. ते इकडे आल्यानंतर आपल्याला त्यांच्या फुटेज घ्यावं लागतं. आपण तर बघितलंच किती जवळ आलाच होता आपल्या. खरं तर मला तो पाण्यातला शॉट कॅप्चर करायचा होता, पण आज तो पाण्यामध्ये उतरला नाही. तर मंडळी, या ठिकाणी पान घोड्याचं सेक्शन आहे, पण जो पान घोडा आहे तो पाण्यामध्ये आराम करतोय, म्हणून मी तुम्हाला दाखवू नाही शकत. पण जर पॉसिबल झालं तर वरती आलं तर आपण त्याचे काही शॉट्स घेऊया. पण बघू शकता इथे गर्दी, पण आता उन्हाचा जोर पण वाढतो इथे आणि गर्दी पण वाढते. तर आपण लवकर फटाफट पुढे जाऊ. पान घोड्याचं सेक्शन बघितल्यानंतर आपण पुढे आलोय आणि इथे माकडांचा झोन आहे. बघू शकता मागे माकड. तर बघूया कुठल्या कुठल्या प्रजातीच्या माकडे आतमध्ये. आणि माकडांच्या सेक्शन पासून आपण आता पुढे आलोय आणि इथे आहे हरणांचं सेक्शन. इथे आपल्याला बारशिंगा तसेच चितळ वगैरे पाहायला मिळेल आणि इथे उभं राहून आपण बघू शकतो. आपण आलो आहोत पेंग्विन झोनमध्ये, म्हणजेच पैसा वसूल झोनमध्ये. पैसा वसूल यासाठी कारण की पेंग्विनचं हे जे झोन आहे ते आतमध्ये खूप सुंदर आहे आणि तुम्हाला तर माहितीच आहे पेंग्विनला जगण्यासाठी थंड वातावरण लागतं, बर्फाचं वातावरण लागतं आणि इथे आतमध्ये सुद्धा तसं आर्टिफिशियल बर्फाचं वातावरण तयार करण्यात आलेलं आहे, म्हणजे ते पेंग्विन इथे जगू शकतात. तर आतमध्ये खूप सुंदर आहे, मी बघितलं होतं फोटोजमध्ये. तर आता प्रत्यक्ष जाऊन आतमध्ये बघूया आणि मी सुद्धा पेंग्विन अजून बघितलेले नाही आहे, तर आता लाईव्ह बघूया आणि मी तुम्हाला सुद्धा ते दाखवतो. आपण बघितलंच आतमध्ये पेंग्विनचा झोन किती सुंदर आहे आणि मी तुम्हाला पेंग्विनसुद्धा दाखवलेले आहे. खरं तर मला आणखी फुटेजेस काढायचे होते, पण आतमध्ये ना मोबाईलने सुद्धा व्हिडिओग्राफी किंवा फोटोग्राफी अलाउड नाही आहे. तरी मला शक्य जितकं झालं तितकं मी तुम्हाला दाखवलं. तरी तुम्ही बघू शकता हे झोन खूप छान आहे आणि या ठिकाणी थांबण्याचं मन होतं कारण की इथे AC सुद्धा आहे. हा आहे चिल्ड्रन प्ले एरिया आणि इथे गार्डनसुद्धा आहे. तुम्ही लहान मुलांना जर इथे आणत असाल तर त्यांच्यासाठी पैसा वसूल ट्रिप असणार आहे, कारण की लहान मुलांसाठी खेळण्याच्या इथे प्रत्येक वस्तू आहे. घसरगुंडी आहे, झोका वगैरे सगळ्या गोष्टी आहे. तर लहान मुलांसाठी तर खूप मस्त प्लेस आहे, ठीक आहे. आणि फॅमिलीसाठी सुद्धा खूप छान प्लेस आहे, कारण शेजारीच गार्डन वगैरे आहे. तर तिथं तुम्ही पिकनिक वगैरे करू शकता, खाण्यापिण्याच्या वस्तूसुद्धा सोबत आणू शकता. तर मंडळी, आता आपण एंट्री करतोय बर्ड पॅराडाईजमध्ये, म्हणजेच पक्ष्यांचं झोन आहे आतमध्ये, ठीक आहे. तर खूप आय होप की खूप छान असेल मध्ये, कारण की मी सुद्धा गेलेलो आहे ऑलरेडी, म्हणजे दुसऱ्या झूमध्ये. तर इथे सुद्धा खूप छान प्रकारचे पक्षी आपल्याला पाहायला मिळतील, ठीक आहे. तर एंट्री बघू शकता इथं आहे. तर मित्रांनो, बर्ड पॅराडाईजपासून खाली आल्यानंतर इथे कासवांचं सेक्शन आहे, ठीक आहे. खूप छान प्रकारचे कासव आहे आतमध्ये. मी तुम्हाला इथले काही फुटेजेस दाखवतो.
आहे आता क्रोकोडाईल झोनजवळ, म्हणजेच मगरींचं सेक्शन. आणि आपण आता इथे बघू शकता वरती, इथून सुद्धा तुम्ही मगर बघू शकता. आणि इथे खाली जायला सुद्धा एक रस्ता आहे, तिथून अंडर वॉटर म्हणजे काचेमधून सुद्धा तुम्ही मगर बघू शकता. तर आपण दोन्ही ठिकाणी जाऊ आणि बेस्ट फुटेज घेण्याचा प्रयत्न करू. मगर झोनपासून पुढे आल्यानंतर आता इथे बघू शकता, इथे आहे पान पक्षी म्हणजेच ॲक्वा बर्ड्स झोन. कदाचित तिथे मध्ये बगळा वगैरे पाण्यातले जे काही पक्षी बदक वगैरे ते असू शकतात. ठीक आहे, तर जाऊ मध्ये आणि प्रत्यक्ष बघूया कसे आहे तिथले पक्षी. तर मंडळी, अशा प्रकारे मुंबईची ही राणीची बाग म्हणजेच राजमाता जिजाबाई भोसले उद्यान हे आपण बघितलेलं आहे. आणि खरंच खूप छान होतं मित्रांनो, आपण तर बघितलंच. आणि अतिशय सुंदर आणि स्वच्छ होतं. मी तर लहानपणापासून फक्त ऐकत आलो होतो, पण आज प्रत्यक्ष बघितलं. आणि आय होप की माझ्यासोबत तुम्हीसुद्धा खूप एन्जॉय केला असेल. आणि मी तुम्हाला इथले जे काही प्राणी दाखवले, जी काही माहिती सांगितली, तसेच ज्या काही गोष्टी दाखवल्या, आय होप की त्या तुम्हाला आवडल्या असतील. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून भविष्यामध्ये मी असे नवीन नवीन व्हिडिओ जेव्हा अपलोड करेन ते न चुकता तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर चला, आता आपली जाण्याची वेळ झालेली आहे आणि लवकरच भेटणार आहोत आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हसत खेळत राहा आणि फिरत राहा.